बॅटिंग साठी दाखल होतोय. मॅच पास स्क्रीन वरती ओवी पॅकर्स संघ त्याच्या अगेन्स्ट खेळतोय. नमन 11 सारसोळी अर्थात साताऱ्यातील खेळाडू, पुण्यातील खेळाडू या संघामध्ये खेळत असताना पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती राजधानी एक्सप्रेस अर्थात सातारा एक्सप्रेस मयूर कुंभार दाखल होत असताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकाच्या दरम्यान स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. अर्थात मैदानाच्या आतमध्ये अभिषेक आंगणे, गव्हर्नमेंट कॉलनी बांद्रा इथून सुरू झालेला प्रवास आज त्याला आपण पाहतो आहोत. तो रोह्याच्या सारसोळीमध्ये सोन्याची स्पर्धा खेळत असताना मागील मॅच मध्ये त्याची बॅट शांत होती. या सामन्यामध्ये त्याची बॅट बोलेल का? कारण मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला ओंकार देसाई दाखल झालाय. अनेक ऊन पावसाळे या खेळाडूने पाहिलेत. सातत्याने अनेक मैदानावरती त्याची बॅट बोलतीये. 3 मालिकेभराच्या कार ज्याच्या नावावरती राजस्थान मध्ये जाऊन शतक ठोकण्याचा कारनामा त्याने केलाय. सामन्याला होती सुरुवात. पंचांचा इशारा लेट्स प्ले. पहिला बॉल पडेल. गोलंदाजी मार्क मध्ये मयूर कुंभार दाखल होत असताना पाहायला मिळतोय. अभिषेक आंगणे ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू पडेल. गोलंदाज सज्ज होत असताना ओव्हर द विकेटने पहिला बॉल लोअर फुल टोस ऑन साइडला फुल टोल वसूल केलाय आणि पहिल्या बॉलवरती चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. जे सुरुवात दमदार झाली. सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पॉवर पॅक हिटने फुलटॉस चेंडूचं फुल टोल वसूल करत असताना आपण पाहतोय. स्वागत केलंय मयूर नामक गोलंदाजाचं चौकाराने. अभिषेक स्ट्रायकिंग इनवर. ओ इट्स अ वेस्ट हाय बीमर नो बॉल आणि चेंडूला पाठवलंय थेट अतिथी मंचाला मानवंदना देणारा हा येतोय A1 क्वालिटीचा ISI मार्क ब्रँडेड षटकार. त्याच्यावरती हल्ले. विकेट टेकिंग गोलंदाज धावा संख्या जरी त्याने खर्च केला तरी विकेट तो नक्कीच पटकावू शकतो हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे मयूर पुन्हा एकदा सज्ज होत आहे गोलंदाजी मार्क वरती. नव्या आत्मविश्वासाने गोलंदाजीसाठी होतो ते अरबी. स्ट्रायकिंग एंडवर फुल टॉस. खराब चेंडू. टप्पा सापडत नाहीये. क्षेत्ररक्षक धावतायत त्यांचा आवाक्याच्या बाहेर. चेंडू निघून जाईल का पाहायचंय. चेंडू थांबतोय पण नाही. पंचांचा अधिकृत इशारा आलाय. हा बॉल चाललाय मिड विकेटच्या बाहेर. अभिषेकच्या बॅटमधनं दमदार चौकार. लोअर फुल टोस बॉल वारंवार गोलंदाज हाताळतो आणि त्याच्यावरती हल्ले इथे पाहायला मिळाल्यात. धावा खोऱ्याने आल्यात. निडर अंदाजामध्ये बॅटिंग करणं हे या खेळाडूच्या रक्तामध्ये आहे. मागे जे काही झालं बीता व कल था आणि अर्थात ते सारं काही विसरून मैदानाच्या आतमध्ये अभिषेक आंगणे बॅटिंग करतोय. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 15 विदाउट लॉस. पुढचा बॉल बॅटची लिडिंग एज. पुन्हा एकदा संधी निर्माण. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली त्याने टिपला जाईल. खेळाडू क्रमांक पहिला अभिषेक आंगणे. 4 बॉल आणि 14 धावांची खेळ करून बाद. परिस्थिती विकेट मिळवली आहे. सचिन काटकर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. सचिन काटकर मागील मॅच मध्ये देखील तितकासा प्रभावशाली राहिला नव्हता.
कारण माहुल कोळीवाड्याला बिलॉंग करणारा या खेळाडूकडे नेहमी संघासाठी धावा गोळा करत असताना आपण त्याला पाहिलंय. मग अगदीच त्याच वेळेला ग्रामीणचं क्रिकेट असेल, मग अनेक वेळेला खुल्या गाठाचं क्रिकेट खेळत असताना त्याला चांगले सातत्याने गेले अनेक वर्षांमध्ये त्याला बॅटिंग करत असताना आपण पाहिलंय. परंतु तो इम्पॅक्ट किंवा तो दर्जा, तो क्लास इथेही दाखवावा लागेल. येणारी प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रत्येक प्रेक्षक वर्गाला तुमच्याकडून अपेक्षा फार असतात. 15 वरती एक सचिन काटकर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मयूर कुंभारला यश मिळालंय. मुळात सातारा सिटीला बिलॉंग करणारा गोलंदाज मयूर. पुढचा बॉल, यावेळेला बॅटची लिडिंग एज, आणखीन एक संधी निर्माण. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली, बोल्ड अँड कॉट. 1 मोर विकेट डाऊन. पाकिस्तानने करून दाखवलंय. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती मयूर. मात्र पहिल्या सुरुवातीच्या आपण पाहिलं 4 चेंडू मध्ये काय घडलंय काय नाही ते सगळं विसरून पुन्हा नव्यानं उभा राहिला. आणि मी उल्लेख केला होता, हा गोलंदाज नक्कीच विकेट पटकावू शकतो. त्यानं 2 विकेट पटकावल्या आहेत. हॅट्रिक संपादित होईल का पाहायचं आहे. हॅट्रिक मिळवेल का, आणि तेही ज्याने गोलंदाजीमध्ये प्रावीण्य मिळवलं. खऱ्या अर्थानं सुरुवातीला असं वाटलं होतं की त्याची गोलंदाजी धावा खर्च करणारी आहे, परंतु त्याला सुवर्ण मध्ये सापडला. 2 विकेट प्राप्त केल्या चिन्मय कदम. बॅटर मैदानाच्या आतमध्ये चिन्मय विद्याधर कदम बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 15ला 2 संघ अडचणीमध्ये आहे. ओमकार देसाई नॉन स्ट्राईक एंडवरती अजूनही उभा आहे, त्याला स्ट्राईक मिळालेली नाहीये. रन्स आल्यात 15ला 2. पुढचा बॉल घेऊन मयूर कुंभार. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला गॅप मध्ये केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक येईल तद्वर मात्र दुहेरीचा प्रयत्न वेगाने. सेकंड रन कंप्लीट करण्यात आली आहे. प्रथमेची एक बाब आवर्जून आपण पाहिली, धावा जरूर आल्यात, परंतु या गोलंदाजाने आपल्या नावाला साजेसा, कामाला साजेसा खेळ इथे केलाय. 2 विकेट मिळवल्यात. 17ला 2. 2 विकेट आले एका चरणावरती. असं वाटलं की सोन्याचा कडा मिळतोय की काय या खेळाडूला, कारण विकेट हॅट्रिक साठी आपण पाहतोय भुवनेश्वर ज्वेलर्स यांच्या वतीनं सोन्याचा कडा देखील दिला जातोय. 1 ग्रामचा सोन्याचा कडा तो असणार आहे. कारण आम्ही नक्कीच RTPL ची स्पर्धा कव्हर केली. जेव्हा आम्ही पुन्हा परतीचा प्रवास करत होतो मुंबईचा, तेव्हा योगेश गंभेने त्याच्या हातामध्ये दाखवला तो 1 ग्राम सोन्याचा कडा. 3 षटकार ठोकले होते याच क्रीडांगणावरती आणि त्याने तो पटकावला होता. 17ला 2 आहेत. खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 2 खेळाडू बाद झाले आहेत. एका बाजूला आपण पाहतोय जी ओवी पॅकर्स संघ बॅटिंग करतोय. नमन 11 सारसोई सिंग बॉलिंग करतोय. गोलंदाजी मार्क वरती तो गोलंदाज येतोय ना, त्याचा मुलगा या मॅच मध्ये खेळतोय, ज्याला आपण वीरेन नैनीतला अगदी समोर पाहतोय. त्याचा मुलगा खेळतोय, ज्याचा पुतण्या खेळतोय, परंतु हा खेळाडू कधी थांबत नाही. असा प्रदीप नैनीत गोलंदाजी मार्क वरती डॉन सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल ओमकार देसाईच्या अगेन्स्ट हा चेंडू टाकायचं होतं. इथे ही बॅटल महत्वाची राहणार आहे. पहिला बॉल एक्स्ट्राचा आलाय. जबरदस्त बॅटल रंगेल. एका बाजूला मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून ज्याची ओळख आहे ओमकार देसाई, तर दुसऱ्या बाजूला टेनिस विश्वातला डॉन म्हणून संबोधला जाणारा आपण पाहतोय गोलंदाज होतो तयार प्रदीप. पुढचा चेंडू पुन्हा एकदा डाव्या यष्टीवरती वेगवान टाकण्याचा प्रयत्न, तोही दिशाहीन राहिलाय. वारंवार या गोष्टी रणनीतीबद्ध करण्यात येत आहेत का प्रथमेशजी? कारण आपण पाहिलं की एकाच लाईन वरती प्रदीप नैनीत बॉल टाकण्याचा प्रयत्न इथे करतोय. मुळात पुण्याला पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा हा खेळाडू अर्थात साताराला बिलॉंग करतो आणि साताऱ्याला आज साताऱ्याची पूर्ण साईट घेऊन तो मैदानावरती आलाय. पुढचा बॉल पुढे सरसावला, खाली राहिला. सरप्राईज पॅकेज होता. दुसरा टाकण्याचा प्रयत्न केला, फिंगर रोल केली होती. हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो एक्झॅक्टली काय घडलंय. येस, अगदी योग्यरित्या आपण सांगितलं की फिंगर रोल केले स्टेप आउट केलं होतं ओमकार देसाई नामक फलंदाजानं, पण तिथे पूर्णपणे बीट केलंय. का त्याला डॉन म्हटलं जातं सिद्ध करतोय. हो, या चुकतेने गोलंदाजी करतोय डॉन, परंतु यावेळेला ओमकार देसाई, यावेळेला 1 हँडेड कॅच. व्हॉट अ कॅच. अमानवीय झेल, नेत्रदीपक, अविश्वसनीय. खेळाडू क्रमांक 3 ओमकार देसाई, सरप्राईज बॅट. खेळाडू क्रमांक 3 बाद.
अप्रतिम झेल टिपला आणि या झेलसाठी आपण पाहतोय सन्माननीय मधुकरजी बिनारे साहेब यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक असेल. अप्रतिम क्षेत्ररक्षक आपण तिथे पाहिलं तर प्रसादला आपण पाहतोय. अप्रतिम झेल टिपला, विकेटचं पतन झालंय, फलंदाज बाद झालाय. खर तर मी तर सांगेन ही विकेट त्या फिल्डरच्या खात्यामध्ये जायला हवी. होय, एकंदरीत आपण पाहिलं तर एकाच हातामध्ये त्याने झेल टिपला. महत्वाचा खेळाडूचा कॅच टिपणं ही बाब सोपी राहत नाही, परंतु त्या ठिकाणी प्रसाद साळुंकेला आपण पाहिलं ज्याने एक चांगल्या रीतीने झेल टिपत असताना कोडवली साताऱ्याचा असणारा खेळाडू त्याने एक चांगला झेल टिपला. प्रदीप नैन पुढचा बॉल घेऊन यावेळेला हलक्या हाताने नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मुजीबला आपण पाहतोय हलक्या हाताने एक सिंगल घेण्याचा प्रयत्न त्याचा होता, परंतु डॉट बॉल आलाय आणि ते इम्पॅक्टफुल राहतील मॅच मध्ये. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल तुमच्यावरती, पण सुरुवात अतिशय दमदार झाली. म्हटले जातं देर इज ऑलवेज नीड ऑफ फ्लाइंग स्टार्ट. प्रत्येकाला स्वप्नबद्ध सुरुवातीची गरज आहे आणि ती सुरुवात मिळाली होती, पण त्यानंतर विकेट आले मयूरच्या खात्यामध्ये देखील आणि आता डॉनच्या विरोधामध्ये देखील थोडा संघर्ष सुरू आहे. प्रत्येकी फलंदाजाचा ड्राईव्ह केला, सिंगल कंप्लीट झाली आहे. धावसंख्या सिंगलने पुढे टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती आपण पाहतो एकंदरीत येऊन पोहोचली आहे 20 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक. 20 धावा धावफलकावरती आहेत. मुजम्मिल मैदानाच्या आतमध्ये आलाय जरूर, परंतु सिंगल डबलने ही मॅच मध्ये पुढे सरकण्याचा त्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळतोय. ओमकार देसाईला आपण या मॅच मध्ये पाहिलं, पंकज जाधवला आपण पुढच्या सामन्यामध्ये पाहणार आहोत, परंतु रायगडचा टायगर उस्मान पटेल देखील दाखल झालाय. हाफ ट्रॅकर ऑन साइडला हाफ पूल केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये, गॅप मध्ये चेंडू सीमारेषा ओलांडेल. चिन्मय कदमच्या बॅट मधून कदम कदम बढायजा, खुशी के गीत गायजा, ठोकलाय चौकार. नुकतंच झालेलं आपण पाहिलं तर ग्रामीण बिग बॅश कोणगावच्या स्पर्धेमध्ये उस्मान पटेलने काय बॅटिंग केली आणि पुन्हा एकदा जुन्या अंदाजामध्ये उस्मान पटेल सर्वांना पाहायला मिळाला. ज्या खेळाडूसाठी प्रेक्षकांची गर्दी होते तो खेळाडू इथे आलाय. 24-3, 24 धावा धावफलकावरती. 3 खेळाडू बाद झाल्यात, रन्स आल्या. चिन्मय कदम मैदानाच्या आतमध्ये उभा राहतोय. अर्थात या एकंदरीत या स्पर्धेमध्ये अद्याप 4 षटकांमध्ये जास्तीच्या धावा आलेल्या पाहायला मिळालेल्या नाही आहेत. सिंगल डबलला प्राधान्य देत आहेत हे दोन्ही खेळाडू. 1 धाव आली, 2 षटकांचा खेळ एकंदरीत संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12.50च्या सरासरीने 25 धावा धावफलकावरती. 3 खेळाडू बाद. बॅटिंग करत असताना ओवी पॅकर्स संघ. सुरुवातीला आपण असं वाटलं होतं की सुरुवात जशी केली होती ना अभिषेक आंगणेने, आणि अर्थातच पहिल्या 3 बॉलवरती 15 आल्या होत्या. एक मोठी टोटल 60 ते 70 धावा बनतायत की काय अशाच रीतीचा खेळ पाहायला मिळत होता, परंतु अगदी त्याच वेळेला कुठे ना कुठेतरी अगदी आपण म्हटलं ना की माशी शिंकली आणि अर्थातच एका मागोमाग एक खेळाडू बाद झाले. सडन फॉल ऑफ विकेट टेस्ट आपल्याला पाहायला मिळालं. एकंदरीत 3 विकेट गमावले गेले आणि त्या अनुषंगाने कुठेतरी पुन्हा एकदा दबाव बॅटिंग करत असताना ओवी पॅकर्स वरती येतो की काय हा प्रश्न उभा राहिला. पण सध्या चांगली बॅटिंग करतात दोघेही फलंदाज. चिन्मय आणि मुजीबला माहिती आहे की इथून मात्र आपल्याला सिंगल धावफलक पुढे न्यायचं आहे आणि सध्या तेच कार्य ते दोघं योग्यरित्या पार पडताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 ओव्हरनंतर 25 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यापूर्वीचा मॅन ऑफ द मॅच गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज अक्षय भोसले होतो तयार. पहिला बॉल आपण पाहतोय, डॉट बॉल त्याने हाताळलाय. ज्या प्रकारे यापूर्वीच्या मॅच मध्ये त्याने कामगिरी केली, मला मॅन ऑफ द मॅच का मिळालंय स्पष्ट केलं पहिल्या बॉलवर. बोरगाव साताऱ्याचा असणारा खेळाडू अक्षय भोसलेला आपण पाहतोय. खोला टाकला, वेगवान. मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्काराचा किताब मिळाल्यानंतर त्याचा आत्मविश्वास हा द्विगुणित झालाय आणि हा बॉल अगदी आपण पाहिलं ना खोला टाकला जरूर, परंतु त्याच वेळेला ऑफ ब्रेक देखील होता. पडल्यानंतर तितकासा वळण घेणारा आणि थेट यष्टिरक्षकाचा वेध घेणारा. 25-3 तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना अक्षय भोसले पुढे सावला, इनसाइड आउट केला, डीप बॅकचा कव्हरला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली त्याने टिपला जाईल. खेळाडू क्रमांक 4 बाद.
आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. इथे खेळाडू बाद होत असताना पाहतोय आपण. 25-4 25-4 महेश मांडवकरला आपण पाहतोय बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना. महेश मांडवकर बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये येतोय. सडळ पातळ बांध्याचा खेळाडू आहे, परंतु या खेळाडूला ही धावा तितक्याशा गोळा करणं बंधनकारक राहील. माहुल विभागामधून येणारे खेळाडू जे असतात ना ते नेहमी निडर असतात, परंतु या खेळाडूचा खेळ कशा धाटणीचा राहील. अक्षय भोसलेच्या अगेन्स्ट चौथा चेंडू चांगल्यासाठी क्लेन लाईन वरती पाहायला मिळालाय. अॅक्युरेसी का असते ना गोलंदाजीतली ती त्याने दाखवली. वेगाने 2 धावा महेशने इथे कंप्लीट केल्यात. धावा आल्यात त्या दोन संघाची धावसंख्या 27-4. येस, यापूर्वी देखील आपण पाहिलं अक्षय भोसलेने डिसिप्लिन बॉलिंग केली आणि या मॅच मध्ये देखील अचूकता, भेदकता, आक्रमकता त्याच्यामध्ये आपण पाहतोय. आणि ॲज अ बॉलर हे गरजेचं देखील आहे. सध्याच्या घडीला ॲज अ बॉलर तुमचं अस्तित्व टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये टिकवणं कठीण झालंय. पण इथे बघा काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुपर बॉलिंग, आउटस्टँडिंग, ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी सध्याच्या घडीला करत असताना अक्षय भोसलेला आपण पाहतो. यापूर्वी देखील 4 धावा खर्च केल्या, 2 विकेट मिळवले होते आणि आता पुन्हा एकदा पहिल्या 5 मध्ये फक्त 2 खर्च केल्यात, 1 विकेट मिळवत आहे. सातत्य ही यशाची पायरी असते आणि खऱ्या अर्थाने सातत्य राखलंय गोलंदाजानं. पुढे आलाय बॉल हवे मध्ये. येस, गॅदर देखील केले, क्रीज सोडली, मैदान सोडावं देखील लागेल. विकेटचं पतन. वॉट अ सुपर बॉलिंग. फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट देखील मिळवले. सरकारी कॉलनीमध्ये सध्याच्या घडीचा एक सातत्याने ज्याच्याकडे आवर्जून या नावाकडे पाहिलं जातं ना तो नितीन जंगम बॅटिंग साठी येतोय. त्याची कॅटरीजच्या जर का जेवणाची चव जितकी लज्जत आहे ना त्याच्यापेक्षा त्याच्या बॅटिंगची लज्जत ही जास्तीची पाहायला मिळते. तो बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. ज्या 2 खेळाडूंना खुल्या गटाच्या मोठ्या स्तरावरती खेळण्यासाठी ज्याने एक मोठं प्लॅटफॉर्म उभं करून दिलं ना तो खेळाडू बॅटिंग साठी आला. इथे धावा गोळा करावा लागतील नितीन जंगमला. पण 27-5 चौथा षटक गोलंदाजी मार्कवरती प्रसाद साळुंके. एका हातामध्ये झेल घेतला होता, जणू काय बल्ब काढला होता त्याने आणि त्या रीतीचा झेल त्याने इथे टिपत असताना पाहायला मिळाला. कोकणात असल्यामुळे आंबा काढलाही एका हाताने असं म्हणू शकलो असतो आपण. हा बॉल हलक्या हाताने ऑन साईडला केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवले, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकेरी धाव इथे प्राप्त होते. एक सिंगल आली या चौथ्या षटकाची सुरुवात. चांगले झाले सुरुवात सिंगलला आपण पाहतोय. सध्या नितीन आणि मुझिबला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करावा लागेल. ओवी पॅकर्स साठी 4 षटकांचा सामना आहे आणि येणाऱ्या 5 बॉलमध्ये मी तर म्हणेन कुठे ना कुठे 10 ते 12 धावांच्या शोधात असेल की आजचा पहिल्या डावात बॅटिंग करताना टीम ओवी पॅकर्स. मोठ्या रनअपनं गोलंदाजी मार्कवरती प्रसाद तयार होतं. स्ट्रायकिंग इन वरती बॅटर नितीनला आपण पाहतोय. 40+ फॉर्मॅट मधून नेहमी चर्चेत राहिलेला हा खेळाडू आपण पाहतोय. नितीन ऑन स्ट्राईक. प्रसादचा हा चेंडू असेल. महत्वपूर्ण बॉल नितीनसाठी. स्टंप झाला होता ऑन साईडला, आडव्या बॅटने खेळायचा होता. विकेट. आता मात्र स्वतःची सॅक्रिफाईस करावी लागते. धावचीच्या स्वरूपात मैदान सोडावं लागेल. 1 मोर विकेट गॉन. 28 वर लागणारा 6वा धक्का धावचीच्या स्वरूपात. झालाय. एक नेहमी बॅटल आम्ही व्हॉट्सअप वरती नेहमी पाहतो. एका बाजूला ओमकार देसाई आणि नितीन जंगम, परंतु आज दोन्ही एका संघामध्ये आहेत. धावफलकावरती 28-6. नवीन बॅटल राजेश धोबी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत आहे. खारला बिलॉंग करतो, परंतु नेहमी एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. त्याची बॉलिंग त्यापेक्षाही जास्त त्याची बॅटिंग चांगली निश्चित पाहायला मिळाली. हाफ ट्रॅकर बॉल यावेळेला मुजम्मिलच्या बॅटमधून आकर्षक, अद्भुत, अविश्वसनीय स्ट्रोक, षटकार.
लगा तो सिक्सच इथे पाहायला मिळालाय. अप्रतिम फटका होता. लांबीवरती खरं तर धावा संख्या ठेवल्या असता मला तर वाटते 8 धावा इथे मुजीबनं अंकित केल्या असत्या. अप्रतिम फटकाला 6 धावा. षटकाराने धावा संख्या आकार घेत असताना 34 वर धाव फलक. 34 रन्स ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल प्रसाद गोलंदाजी मार्क मध्ये होतो सज्ज. ऑन साइडला आणखीन एक वॉट शॉट दे घुमा के फिरून मारलाय बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. हा येतोय लांब पल्ल्याचा भव्य आणि दिव्य षटकार. जणू हे सांगितलं की काय रुको जरा सबर करो, बोलाताना धक्काबुक्की नाही करणे का. कारण शेवटच्या क्षणाला त्याने स्ट्रोक केलेत. लांब लचक स्ट्रोक पाहायला मिळाले. 40 धावा धावफलकावरती आहेत. 40 ऑन दी बोर्ड. 40 ला 6. पूर्वार्धाचा खेळ इथे चालू आहे. तिसरा जर षटकार आला तर सोन्याचं कड 1 ग्रामचा देण्यात येईल. मुनीश्वर ज्वेलर्स लोअर फुल टॉस आला तिसरा लगातारचा. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, लुकिंग लाईक वाव षटकार. आपण म्हणायचो खेळाडूंची चांदी होते, परंतु इथे सोन्या होतं असं म्हणावं लागेल. कारण 1 ग्रामचं सोनं दिलं जाणार आहे या 3 बॉल 3 षटकारांसाठी. 1 ग्राम गोल्ड असेल, त्यामध्ये हलक्या हाताने सॉफ्ट हँडने केले. सिंगल इथे येईल. 47 धावा. 47 ऑन दी बोर्ड. एंड ऑफ दी 4th ओव्हर. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. 47 ला 6. बॅटिंग करत असताना ओवी पॅकर्स या टीमची धावसंख्या आपण पाहतोय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आसिफ 11 वरवटणे आणि विजय एंटरप्राइजेस. आणि उत्तरार्धामध्ये जशी सुरुवात होईल ना, या आपण ऐकूयात पृथ्वीजी भोईर सरांचा आवाज. कड मिळालाय मुजीब रोगे यालाही कड मिळालाय नावाचा खेळाडू. आणि मुजीब अर्थातच ओवी पॅकर्स या संघाचा खेळाडू, त्यालाही सोन्याचा कड मिळेल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स या आपण आवाज ऐकूयात प्रथमेजी ठाकूर सरांचा, जिथे करण्यात येईल नेक्स्ट मॅचचा टॉस. दोन्ही टीमचे कॅप्टन चला रिपोर्टिंग करा. टॉस करण्यात येईल. करण घनसोलकर देखील खेळत असताना नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळणार आहे. अर्थात प्रत्येकाची वर्णी आज इथे पाहायला मिळतील. चला त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये यायला हवा. चला आघाडीची जोडी येऊ द्यात. 47 म्हणल्यात. 48 रनचं टार्गेट या सामन्यामध्ये आहे. मिलिंदजी महाडिक साहेबांना विनंती करेन की आपण या आपल्या शुभ उपस्थितीमध्ये आम्ही टॉस करतोय. आसिफ 11 वरवटणे आणि त्याच्या विरोधामध्ये विजय एंटरप्राइजेस या 2 संघांमध्ये पुढची लढत तुम्हाला पाहायला मिळेल. विजयजी गाग साहेब एका बाजूला आपण पाहतो, दुसऱ्या बाजूला आसिफ भाई श्रीवर्धन. आसिफ 11 वरवटणे विरुद्ध विजय एंटरप्राइजेस मध्ये लढत. चला कॅप्टन या. आसिफ 11 वरवटणे कॅप्टनला विनंती असेल आपण यायचं आहे.
स्वतः आशिफबाई ते टॉससाठी येत आहेत आणि माडिक साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही करतो टॉस. पहिल्या फेरीतला तिसरा सामना टॉस आम्ही कंप्लीट करतो. एका बाजूला सारसोली स्पोर्ट्स क्लब आणि एका बाजूला सारसोली चषक आहे. येस, विजय एंटरप्राइजेस, विजय 11 टीमचा असेल कॉल. सारसोली चषक कॉल केला आणि सारसोली स्पोर्ट्स क्लब असा आलेला आहे. फर्स्ट ऑफ ऑल टॉस जिंकलाय, मॅच सुरू होते, जास्त वेळ घेणार नाही. आसिफ 11 वरवटणे टीमचे स्वतः पुरस्कर्ते आसिफ भाई आहेत, काय सांगाल, काय निर्णय असेल? फिल्डिंग करणार आम्ही, जास्त वेळ घेत नाही. शेवटचा प्रश्न विचारेन. सोन्यासारखी स्पर्धा, सोनेरी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. 34व्या पर्वामध्ये इतकं सातत्य या स्पर्धेने राखले, काय सांगाल? प्रत्येक वर्ष मी इथे उपस्थिती दाखवतो माझी, पण पहिल्या वर्षात मी इथं कप घेऊन गेलो होतो. त्याच्यानंतर ट्राय तर करतोय, बघूया लक पुढं. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी असतील. टॉस बॉक्स मधून माहिती अशी आहे, टॉस इथे जिंकला आसिफ 11 वरवटणे टीमच्या कॅप्टनने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मॅचला होते सुरुवात. एक जास्त वेळ तुम्हाला मी थांबवणार नाही, इथून थेट जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आपल्या विभागातील एक नामवंत समालोचक प्रदीपजी भोईर सरांचा ऐकूया आवाज, दुसरा डावा. थँक्यू. धन्यवाद प्रथमेश सर. आपण या ठिकाणी स्पर्धा पाहतोय सोमनाथ सारसोली चषक 2025 34व्या पर्वामध्ये आपण पदार्पण करतोय. एक चांगली स्पर्धा आणि चांगला नक्कीच हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला आपण पाहतोय जो नमन 11 सारसोली संघ आहे, त्याच्या विरोधामध्ये ओवी पॅकर्स हे संघ आपण पाहतो एकमेकाच्या विरोधामध्ये लढतावेली. जे 48 धावांचा या ठिकाणी पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज राजेश ढोबी गोलंदाज आहे. चांगला चेंडूला स्विच करण्याचा प्रयत्न राहिला होता, मात्र अगदी आपण पाहिलं ना तर डॉट्स पद्धतीचा चेंडू आलाय. निर्धाव चेंडू आला. 48 धाव्यांची या ठिकाणी गरज आहे. प्रति षटकाची सरासरी जर पाहिली ना तर मात्र 12च्या सरासरीने धावा जमा करायच्या आहेत. जी सलामी जोडी आपण पाहतोय रवी आणि अनिकेत हे सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर राजेश ढोबीला पाहतोय. प्रथम षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचे षटक आहे. 2 क्षेत्र थर्ड सर्कलच्या बाहेर नक्कीच पाहायला मिळणार आहेत. ज्या संघामध्ये इनफिल्डमध्ये आपण पाहतोय टेनिस क्रिकेटचा ब्रँड ॲम्बेसेडर मुंबईचा ओमकार देसाईला आपण पाहतोय. स्लोअर पद्धतीचा चेंडू शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये मोठा फटका मारायचा होता, मात्र मिडल ऑफ द बॅट झाला नाही. चेंडू या ठिकाणी आपण पाहिला क्षेत्ररक्षक अडकला गेला आणि फलंदाज क्रमांक पहिला बाद होऊन मैदानाच्या बाहेर परततोय. दोन चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. पहिला चेंडू डॉट आला, दुसरा चेंडूवरती विकेट प्राप्त केली गेली. ज्या 48 धावांचं पाठलाग करायचं आहे. आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील मुंबईमधील एक नामांकित व्यवसाय खेळाडू मात्र या स्पर्धेमध्ये खेळ करण्यासाठी या ठिकाणी सज्ज झालेत. ज्या पद्धतीने आपण पाहिलं, ज्या ओमकार देसाई सरांना या ठिकाणी पाहतोय, तदनंतर आपण खऱ्या अर्थाने रायगडचा टायगर उस्मान पटेलला देखील पाहणार, करण घनसोलकर सारखा देखील खेळाडू आपण या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजे एकापेक्षा एक खेळाडू मात्र या ठिकाणी आपल्याला खेळ करताना पाहायला मिळणार आहेत. गोलंदाज पुन्हा आपल्या गोलची ट्रॅकवर सज्ज होतोय राजेश ढोबी. चांगला चेंडू खोलवर टाकला, तेवढाच मोठा फटका होता, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल धाव कंप्लीट केली गेली. धावीचा श्री गणेशा मात्र या ठिकाणी झालाय. 48 धावांचा पाठलाग करताना पहिली धावपळ कधी लगावली जाते खऱ्या अर्थाने पाहिली ओवी पॅकर्स या संघाच्या. ओके, नमन 11 सावरोली संघाच्या धावपळकावरती आपण सारसोली संघात धावपळ करते. एक धाव मात्र जमा केलेली पाहायला मिळतोय. जे 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. डावखुरा फलंदाज आपण पाहिलं तर मात्र रवी हा फलंदाज आहे. क्षेत्रक्षेत्रामध्ये बदल केला जातोय. जेव्हा डावखुरा फलंदाज आणि उजव्या स्टेज जेव्हा फलंदाज असतो तेव्हा वारंवार क्षेत्रक्षेत्र बदल करावा लागत असतो. मात्र या ठिकाणी क्षेत्रक्षेत्र बदल केले गेले. राजेश ढोबी पुन्हा आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. लेग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. त्या ठिकाणी गुलाम गोलान हा क्षेत्ररक्षक तैनात होता. झेल मात्र सुटलं गेलं. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या सहजरित्या. या ठिकाणी 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्या. एक चांगला या ठिकाणी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न नक्की राजेशच्या माध्यमातून पाहायला मिळतो. तेवढा चांगला फटका देखील राहिलाय. रवीच्या बॅटमधून 2 धावा आल्यात. धाव्यांची नित्यांत गरज आहे. धावा धावपळक जर पाहिल्या तर मात्र 1 बाद 3 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. राजेश ढोबी पॉवर प्लेचं जे षटक आहे चांगल्या पद्धतीने हाताळण्याचा नक्कीच काम करतोय. त्याच्यावरती विश्वास दाखवला. विश्वासाला सार्थक ठरवणे गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय. रवी डावखुरा फलंदाज खऱ्या अर्थाने मजबूत बांध्याचा कमी उंचीचा आहे, मात्र मोठे फटके मारण्यासाठी
जाणला जातो स्विचिटचा प्रयत्न या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये शतशक आहे. सिंगल धाव कंप्लीट केली जाते. सिंगलच्या व्यतिरिक्त मात्र धाव मिळणार नाही. 4 धावा धावपाळकर ते पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी मात्र मोठ्या पटक्यांपासून वंचित ठेवलंय राजेश ढोबे या गोलंदाजाने. नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय रायगडचा टायगर उस्मान पटेल हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांना देखील विनंती करतो की आपण या मुख्य व्यासपीठावरून येऊन असं नसतं व्हायचं आहे. भरपूर वर्षानंतर त्यांचं या ठिकाणी आगमन होतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू ब्लॉक कॉल पद्धतीचा ज्या ठिकाणी आपण पाहिलं शॉट लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. ओमकार देसाई चांगल्याच या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट केली गेली. धावसंख्या आपण धावपाळकर पाहायला मिळते ते म्हणजे 5 धावा धावपाळकर पाहायला मिळाले. षटक क्रमांक खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मात्र पहिल्या षटकाची या ठिकाणी सांगता झाली. 48 धावांचा पाठलाग करत असताना 5 धावा धावपाळकर पाहायला मिळत आहेत. म्हणजे खऱ्या अर्थाने राजेश ढोबेने या ठिकाणी जे पॉवर प्ले षटक हाताळलं खूप चांगल्या पद्धतीचे षटक या ठिकाणी पाहायला मिळालं. त्याचप्रमाणे मी विनंती करतोय बोंबो मॅटा म्हणजेच पंकज जाधव यांना देखील विनंती करतो की आपण या मुख्य व्यासपीठावरून असं नसतं व्हायचं आहे. पंकज जाधव यांना देखील विनंती करतोय जे सारसोली ग्रामस्थ आयोजक आहेत तर यांच्याकडनं आमच्याकडपर्यंत निवेदन आलं की आपण या ठिकाणी यायचं आहे. त्याचप्रमाणे उस्मान पटेल यांना देखील विनंती करतोय रायगडचा छोटा टायगर की आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक पहिले संपला. पॉवर प्ले षटक संपल्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला मिळतोय. 5 धावा धावपाळकर पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांकात दुसरं गोल जे ट्रॅकवर गोलंदाज सोनू हा गोलंदाज झालाय. त्याचप्रमाणे मानगाव एक्सप्रेस शुभम जाधव यांना देखील विनंती करतोय. हो चांगला चेंडू या ठिकाणी सोनूचा उंचीचा पुरेपूर फायदा उठवलाय गोलंदाजाने. अगदी गुडलाईन स्पोर्टला आढळला चेंडू टप्पा पडण्याचा चेंडू खाली राहिला. डॉट चेंडू आलाय. कोणती धाव मात्र आली नाही. अगदी आपण पाहतोय सामना हा 12च्या सरीने धावा जमा करायच्या आहेत. 48 धावांचा पाठलाग आतापर्यंत जर पाहिलं धावपळक 1.1 चेंडूचा खेळ या ठिकाणी पाहतोय. सपळून मारण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी मात्र कॉट द बिहान एसटीच्या पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. चांगलं एक्स्ट्रॅक्शन पाहायला मिळते. एका हातामध्ये कॅच पकडला गेला. फलंदाज क्रमांक पहिला जो आपण पाहतोय ओबी पॅकरचा संघ चांगली या ठिकाणी बांधणी केली संघाची. आज मात्र व्यावसायिक खेळाडू या ठिकाणी खेळ करताना पाहायला मिळतोय. प्रेक्षकांचे मांदिळे देखील पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे या मुख्य व्यासपीठावर देखील अतिथी मान्यवरांचं या ठिकाणी उपस्थिती पाहायला मिळतोय. सोनूचा पाटका सपळ मारण्याचा प्रयत्न डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सिंगल तर कंप्लीट केली. झेल पर्यंत पोहोचू शकत नव्हता मात्र दुसरे धावेचा प्रयत्न देखील या ठिकाणी राहिलाय. 2 धावा मात्र या ठिकाणी कंप्लीट केलेल्या सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावांची गरज आहे ती पूर्तता पूर्ण करता वेळी देखील पाहायला मिळत आहेत. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या पहिली धावपळकावरती तर मात्र 2 बाद 7 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे सावळेश्वर सावळे संघाला बिलॉंग करणारा एक हाय हँडसम असा खेळाडू अक्षय पवार हे देखील या ठिकाणी इन ऍक्शन मध्ये आपल्याला आज पाहायला मिळतील. त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सोनू पुन्हा आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर डावखुरा गोलंदाजा उजव्या हाताचा गोलंदाज चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न राहिलाय. आता मात्र ऑफस्टंपच्या बाहेर येऊन मारण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडूचा आपण जर टप्पा पाहिला अगदी फलंदाजा समोर टाकलेला चेंडू राहिलाय. टप्पा पडण्याचा चेंडू थोडासा बाउन्स झाला. एस्ट्राच्या हातामध्ये विसवला गेला. डॉट चेंडूची सांगता झाली. धावसंख्या धावपळकावरती पाहिली तर मात्र 7 धाव्यांवरती 7 धावा धावपळकडे पाहायला मिळतात. पुन्हा एकदा सोनू आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. हो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बॅकफुटला जाऊन मोठा पंच केलाय. चेंडू मात्र आपण पाहिलं तर मात्र डीप मिड ऑन क्षेत्राच्या बाहेर षटकार आलाय.
त्याने उशीर झालाय, मात्र उशीर का होई देना, मात्र या ठिकाणी षटकाराला षटकांचे 6 या धावसंख्येने धावा पुढे वधारलेले पाहायला मिळतोय. धावसंख्या पाहिली धावपालकावरती तर मात्र 13 धावा धावपालकावरती पाहायला मिळतात. 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा रोजी ट्रॅकवर आणखीन एक मोठा फटका मारायचा होता, मात्र गती परिवर्तन केले गेलं. या ठिकाणी पहा चांगली गोलंदाजी नमुना पेश केला. लेग बाईच्या सुरुवातीमध्ये एक धाव मात्र पूर्ण केली जाते. षटक क्रमांक दुसरं मात्र या ठिकाणी आपण पाहतोय जे संपलं ते 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण धावपळकडे पाहायला मिळाली तर मात्र 14 धावा धावपळकडे पाहायला मिळत आहेत. आज मात्र या ठिकाणी व्यावसायिक खेळाडूंचे मांदियाळी पाहायला मिळतोय. सीझन आपण पाहिलं रायगड प्रीमियर लीग पर्व 5 मध्ये ज्याने आपल्या नावावरती एक 4 व्हीलर पटकावली असा आदई गावला बिलॉंग करणारा पनवेल विभागातील एक दिग्गज खेळाडू मयूर वाघमारे हे देखील आपल्याला इन ऍक्शन मध्ये आज खेळताना पाहायला मिळणार आहेत. रायगड प्रीमियर लीग सीझन 5 मध्ये ज्याने आपल्या नावावरती एक 4 व्हीलर पटकावली ते मयूर वाघमारे हे देखील आज या ठिकाणी आपला खेळ करताना पाहायला मिळणार आहेत. 2 षटकांचा खेळ संपला. धावा पहिल्या धावपळकावरती तर मात्र 14 धावा 7च्या सऱ्याने धावा जमा करतो. जे 48 धावांची या ठिकाणी पाठलाग करायचा आहे. आता मात्र 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर रोहित हा गोलंदाज झालाय. या ठिकाणी आपण पाहिलं पुढे सरसून मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू डॉट आलाय. कोणतीही धाव मात्र या ठिकाणी आली नाही. 14 धावांनी ती धावफलक मात्र थांबवलेला पाहायला मिळते. जे 48 धाव्यांची गरज असताना अकरा चेंडू आणि 34 धाव्यांची गरज असणारे अजूनही क्या बात आहे. क्या या ठिकाणी गोलंदाजी चालले पहा. गोलंदाजाची अक्षरशः थांबवलंय, धावांपासून वंचित ठेवलंय. मात्र एक धाव पूर्ण आहे का? फलंदाज सुरक्षितरित्या क्रीज मध्ये पोहोचलाय का? हे मात्र तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला आहे. या ठिकाणी आपण पाहतोय तिसरा डोळा म्हणजेच खऱ्या अर्थाने आपण पाहतोय सुप्रीम युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते सतीशजी जाधव यांची संपूर्ण टेक्निशियन टीम. आणि या ठिकाणी निर्णय मात्र आलाय दूध का दूध और पाणी का पाणी. या ठिकाणी पहा की हा फलंदाज मात्र बाद आहे धावचीच्या स्वरूपामध्ये. फलंदाज मात्र बाद झालाय. धक्का क्रमांक या ठिकाणी आपण पाहिलं तर मात्र तिसरा मिळतोय 15 या धावसंख्येवरती. मपे असावी 14 या धावसंख्येवरती मात्र तिसरा हादरा आपल्याला या पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना या मॅच मध्ये बरंच काही आपल्याला पाहायला मिळतोय. जेव्हा ओमकार देसाईची या ठिकाणी एंट्री झाली मात्र जी एंट्री मात्र चांगली पाहायला मिळते. त्यांच्या बॅटमधून खऱ्या अर्थाने धावा आल्या नाही, मात्र मैदानाच्या आतमध्ये ते इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतं क्षेत्ररक्षण करताना. मैदान आपल्याला एस टीच्या पाठीमागे राहून अगदी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपलं जे संघाला सावरण्याचं काम मात्र त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 2 संघ एकमेकाच्या विरोधामध्ये आपण लढताना पाहतोय. एका बाजूला जर पाहिलं नमन 11 सारसोली संघ, त्याच्या विरोधामध्ये ओबी पॅकर्स हा संघ एकमेकाच्या विरोधामध्ये लढताना देखील पाहायला मिळत आहेत. 14 धावा धावपळ करते राहिल्यात. 10 चेंडू शिल्लक आहेत. 10 मध्ये 34 धाव्यांची गरज आहे. तसा पाहिला तर सामना अजूनही जिंकू शकतो, मात्र गोलंदाजी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर रोहितला पाहतोय. पहिला चेंडू डॉट आला. दुसऱ्या चेंडूवरती सिंगल घेत असताना फलंदाज मात्र धावच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. मयूर कुंभार आपला मात्र बाद झालाय. पुढील 5 क्रमांकाचा फलंदाज आपण पाहतोय बबलू हा आलाय. आणखीन एक डॉट चेंडू. तर मात्र या ठिकाणी पाहिलं ज्या
नमन 11 सारसोली संघाला थोडंसं का होईना संकटात टाकलंय, धावांपासून वंचित ठेवलंय, धावांचा संघर्ष करावा लागतोय. ज्याप्रमाणे एखाद्या वाळवंटामध्ये एखादा वाटसरू पाण्याच्या शोधात असतो ना, त्या मात्र धावांच्या शोधामध्ये धावांचे शोधाशोध चालू आहे. डीप मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, सिंगल धाव कंप्लीट केली जाते. डीप क्षेत्रामध्ये आपण पाहिला चेंडू गेला तत्पर मात्र एकच सिंगल धाव मिळाली. सिंगल धाव मिळाल्यानंतर धावसंख्या थांबली होती, ती मात्र आता पुढे सरसलेली पाहायला मिळते. 15 धावा धावपळ कधी पाहायला मिळतात. रोहित चांगली गोलंदाजी करतो. आतापर्यंत पाहिलं 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त एकच धाव मात्र या ठिकाणी खर्च केली गेली. ज्या 48 धावांचा पाठलाग करायचा आहे, ज्या 48 धावा जमवताना खऱ्या अर्थाने दमछाक फुटले, घाम फोडले खऱ्या अर्थाने जर म्हणावं लागेल ना, तर जे ओवी पॅकर्सच्या संघानं रोहित पुन्हा आपल्या गोलच्या ट्रॅकवर सज्ज होतोय. फ्लोअर पदचा चेंडू गल्ली क्षेत्रामध्ये थर्डमॅन क्षेत्रामध्ये दिशा बदलली गेली चेंडूने. गुलाम त्या ठिकाणी गोलंदाज आहे. थोडंसं फंबलिंग झालंय मात्र सिंगल कंप्लीट. 2 धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावांच्या या आपण पाहिला 2 धावा मिळाल्या. 17 धावा धावपळते पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक अजूनही जर पाहिलं तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू असणार आहे. मात्र या ठिकाणी तिसरा षटक ना खूप महत्वपूर्ण ठरलाय रोहितचा. डॉट विकेट डॉट सिंगल आणि दुहेरी असं मात्र षटक हाताळले या गोलंदाजाने. लोअर फुलटॉस मध्ये चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू सीमारेषेच्या बाहेर आला. स्ट्रेट राईटचा हा षटकार. आता मात्र धावसंख्या पाहिली या ठिकाणी तर मात्र धावा झाल्या धावपळकावरती 23. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धाव्यांची गरज आहे. 6 चेंडू 25 धावा जिंकण्यासाठी. हे रंगतदार नक्कीच आपण पाहतोय हा मॅच. या ठिकाणी प्रेक्षकांची मांदियाळी, सोन्यासारख्या माणसांनी जी सोन्याची स्पर्धा या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण पाहिलं, जे आयोजन पाहायला मिळतोय. ज्या फायनलच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच म्हणून सोन्याची अंगठी, सामना मॅन ऑफ द सिरीज म्हणून सोन्याची चेन. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी गुलाम, जो मागच्या पहिल्या मॅच मध्ये ज्यांनी 9 धावा डिफेन्स केला, 2 फलंदाजांना बाद केला, त्याच गोलंदाजावरती विश्वास दाखवला, डेथवर स्पेशल म्हणून पाचारण केलाय. 6 मध्ये खऱ्या अर्थाने 25 धावा रोखायच्या आहेत. पहिला चेंडू अकुटब्याचा चेंडू राहिला, त्याच्यावरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार आलाय. तर मात्र या ठिकाणी समीकरण थोडंसं बदललं. 5 मध्ये 21 धाव्यांची गरज आहे. रवी डावकुरा फलंदाज या ठिकाणी आक्रमक रूप धारण केलंय. गुलामवरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये राहिलाय. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये डीप 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 चेंडू सीमा पार आलाय. षटकार. खऱ्या अर्थाने 25 धाव्यांची गरज होती. ज्या गोलंदाजाने पहिल्या मॅच मध्ये 9 धावा डिफेन्स केल्या, त्या गोलंदाजावरती खऱ्या अर्थाने रवी या डावकुऱ्या फलंदाजीने हल्ला चढवला गेला. पहिला चेंडू चौकार आला, तदनंतर आपण पाहिला षटकार आला. म्हणजे आता जर आपण या ठिकाणी कॅल्क्युलेशन पाहिलं ना, 4 चेंडू मध्ये 15 धाव्यांची गरज आहे. गुलाम पुन्हा आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर रंगत पाहायला मिळते या मॅच मध्ये. आणखीन एक मोठा फटका, डीप मिड विकेट क्षेत्र कव्हर केलंय. फटक्यामध्ये होतं वजन, मिळतील तब्बल धावा अर्धा डझन.
हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती, म्हणजे खऱ्या अर्थाने 3 चेंडूमध्ये 3 जर षटकार लगावले मागच्या मॅच मध्ये देखील. ओके, तर मात्र आता मात्र 2 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. पहिला चौकार, दुसरा षटकार, तिसरा षटकार, म्हणजे खऱ्या अर्थाने जो सोन्याचा कडा आहे तो सोन्याचा कडा आपल्या नावावरती खऱ्या अर्थाने करणार का. मात्र या ठिकाणी पहा गुलामवरती देखील खऱ्या अर्थाने संकट आलंय की काय असं मात्र वाटतंय, कारण ज्या 6 मध्ये 25 धावा करायच्या आहेत आणि आतापर्यंत जर पाहिलं तर मात्र गणित पाहिलं तर 3 मध्ये 9 धावा या ठिकाणी रोखायच्या आहेत. म्हणजे 3 चेंडूमध्ये त्यांनी 16 धावा खर्च केल्या गेल्या. ज्या खेळाडूने मग ज्या गोलंदाजाने मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली, 9 धावा डिफेन्स केल्या होत्या, त्या मात्र या ठिकाणी आता 3 मध्ये 9 धावा डिफेन्स करायच्या आहेत. मात्र रवी डावकुरा गोलंदाज चांगली कामगिरी करतोय. या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने एक चुरस पाहायला मिळत आहे आणि प्रत्येक सामना प्रथमेश सरनं हा तुळशीचा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज रती महारथी या मैदानामध्ये उतरले आहेत. अगदी सारसोलीकरांचं हे आयोजन ना एक देखनायक, एक लाजवाब हे आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वर आपण पाहतोय गुलाम या गोलंदाजाला. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी राहिलाय. चेंडू मात्र आपल्याला ऑफस्टम्पच्या बाहेर, वाईटचा इशारा. धावसंख्या मात्र सिंगल 1 ने पुढे सरसले. धावसंख्या पहिली धावपळ करती तर मात्र 40 धावा येणारे 3 चेंडू 8 धाव्यांची गरज. खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या धडकी भरवणारा हा सामना नक्कीच पाहायला मिळतोय. फुल टॉस पद्धत चेंडू या ठिकाणी पहा, पॉइंट क्षेत्र, कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू अगदी सीमारेषेच्या बाहेर आलाय. चौकार. तीन धाव्यांची गरज. काय फलंदाजी चालली पहा या ठिकाणी रवीच्या बॅट मधून. आज मात्र धावा येत आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. सिंगल दा कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का. मात्र डेंजर मध्ये या ठिकाणी पाहिलं धोका पत्करला गेला. स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न राहिला. फलंदाज मात्र या ठिकाणी धावचीच्या सुरुवात बाद झालाय. धन्यवाद डीजे. या ठिकाणी जर पाहिलं आपण, जर विकेट्स पाहिल्या ओवी पॅकर्सच्या तर मात्र 6 विकेट गेलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने नमन 11 सारसोली संघाच्या विकेट गेलेल्या आहेत 4. 2 चेंडू 2 धाव्यांची गरज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल तर नक्कीच मिळणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. काय फटकेबाजी या ठिकाणी केली. खऱ्या अर्थाने एक हाती किल्ला लढवला. 6 चेंडू मध्ये 25 धाव्यांची गरज असताना हा सामना मात्र 1 हँडेड. एका आता आपण पाहिलं ना, एका फलंदाजाने खरं तर रवीने मात्र आपल्या फलंदाच्या जोरावरती हा सामना जिंकून दिला. वैयक्तिक 27 धावसंख्येवरती खऱ्या अर्थाने या ठिकाणी फलंदाजी केली आहे. दहा चेंडू मध्ये 34 धाव्यांची बहरदार खेळी आपल्याला पाहायला मिळाली. ती म्हणजे रवी या फलांच्या माध्यमातून. काय मॅच झाली, काय सामना झाला. जसं प्रेक्षकांना हवं आहे ना त्या पद्धतीने या ठिकाणी मॅच पाहायला मिळत आहेत. रवीसाठी या ठिकाणी कॅश प्राइज झाले सन्माननीय मधुकरजी बेनारे साहेब यांच्या माध्यमातून. धन्यवाद. या ठिकाणी आपण मॅच पाहणार आहोत. पुढला मॅच असणार आहे आसिफ 11 वरवटणे आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ असणार आहे विजय इंटरप्राइजेस. या कॉम्बॉक्स